नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महान नर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, 13 ऑगस्टपर्यंत संपूर्ण कॅपराऊंड 1ची जी प्रोसेस आहे पूर्णपणे संपून गेलेली आहे. आता कॅपराऊंड 2ची प्रोसेस चालू होणार आहे, तर तो शेड्यूल पूर्णपणे डिक्लेअर झालेला आहे. आता जे विद्यार्थ्यांना चॉईस इज नॉट अवेलेबल आलेलं असेल, ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट करून कॅपराऊंड सेकंड त्यांना खेळण्याची इच्छा असेल, त्यांच्यासाठी हा शेड्यूल अत्यंत महत्त्वाचा होणार आहे. तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण शेड्यूलची माहिती होऊन जाईल. त्यामध्ये खूप महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन सुद्धा मी सांगणार आहे, ते सुद्धा तुम्हाला महत्त्वाचे ठरणार आहे. अकॅडमिक इयर 2025-26 साठी ऑनलाईन चॉईस प्रेफरन्स फिलिंग प्रोसेस चालू झालेली आहे. तर एकंदरीत पूर्ण शेड्यूल काय आहे बघा. As per notice number 3, centralized admission process round first for admission to general nursing midwifery was completed on 13 August. बघा 13 ऑगस्ट पर्यंत विद्यार्थी मित्रांनो कॅप 1 ची जी प्रोसेस आहे पूर्णपणे एंड झालेली आहे. आता कॅपराऊंड सेकंड मध्ये ज्या कॅपराऊंड 1 मधील ज्या जागा रिकाम्या होत्या त्या जागांसाठी कॅपराऊंड 2 होणार आहे. या संपूर्ण PDF मध्ये ते महत्त्वाची माहिती दिलेली आहे. एकंदरीत आता शेड्यूल काय आहे ते सुद्धा बघून घेऊया. बघा 14 ऑगस्ट 2025 ला पूर्णपणे सीट मॅट्रिक्स कॅपराऊंड सेकंडची दिसून येईल. त्यामध्ये तुम्हाला समजून येईल की किती विद्यार्थ्यांना कॅटेगरी वाईज कोणत्या कॉलेजला जागा सुटलेल्या आहे, किती जागा रिकाम्या आहेत. यावरून तुम्ही कॅपराऊंड सेकंडसाठी ॲडमिशन फॉर्म भरू शकता. एकंदरीत त्यानंतरचा महत्त्वाची डेट आहे 16 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट 11:59 ऑनलाईन प्रेफरन्स चॉईस फॉर्म फिलिंग प्रोसेस बाय इलिजिबल कॅन्डिडेट. जे काही पात्र विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना 16 ऑगस्ट ते 18 ऑगस्टमध्ये ऑनलाईन प्रेफरन्स चॉईस फिलिंग प्रोसेसने त्यांना कॉलेज कोड त्यांच्या ऑफिशियल अकाउंटवरती टाकणे आहे. आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की इलिजिबल कॅन्डिडेट कोणते. बघा कॅपराऊंड 1 मध्ये जे सिलेक्टेड कॅन्डिडेट होते, ज्यांनी बेटरमेंट केलेलं आहे आणि जॉईनिंग करून कॅपराऊंड सेकंडसाठी ते खेळण्याला इच्छुक असतील, ते विद्यार्थी कॅपराऊंड सेकंडसाठी इलिजिबल आहेत. प्लस ज्या विद्यार्थ्यांना कॅपराऊंड फर्स्टमध्ये चॉईस इज नॉट अवेलेबल आलेलं असेल, ते विद्यार्थीसुद्धा कॅपराऊंड सेकंडसाठी इलिजिबल आहे. त्यानंतर महत्त्वाची डेट आहे 19 ऑगस्ट 2025 ला डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट फॉर कॅपराऊंड सेकंडची लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो 19 ऑगस्टला तुमची सिलेक्शन यादी लागणार आहे. त्यामध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे त्या विद्यार्थ्यांना 20 ऑगस्ट ते 25 ऑगस्टच्या दरम्यान त्यामध्ये फिजिकल जॉईनिंग, स्टेटस रिटेन्शन फॉर्म, ओरिजिनल डॉक्युमेंट कॉलेजला सबमिट करणे, DD भरणे आणि रिलेटेड रिक्विजिट फी सुद्धा भरणे एकंदरीत 20 ते 25 ऑगस्टमध्ये असणार आहे. एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो 14 ऑगस्ट ते 25 ऑगस्टपर्यंत कॅपराऊंड सेकंडचे पूर्णपणे शेड्यूल दिलेला आहे. जे विद्यार्थी कॅपराऊंड सेकंडसाठी इलिजिबल असतील त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच कॅपराऊंड सेकंडमध्ये कॉलेज कोड प्रविष्ट करा, जेणेकरून त्यांना चांगल्यात चांगल्या प्रकारे कॉलेज लागू शकते. एकंदरीत आता कॉलेज कोड कसे टाकायचे यासाठी सुद्धा आपण व्हिडिओ घेऊन येणार आहे. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन सुद्धा विद्यार्थ्यांना माहीत पाहिजे, जे मी व्हिडिओच्या पहिले तुम्हाला सांगितलेली आहे. बघा candidate should verify the fee structure in the information brochure before filling their choice and preference. एकंदरीत गव्हर्नमेंट कॉलेजच्या सगळ्यांचे फी स्ट्रक्चर सेम ॲज इट इज असते, सो डोंट वरी अबाउट इट. त्यानंतर आहे कॅन्डिडेट हू हॅव बीन अलॉटेड अ सीट इन राऊंड सेकंड और सबसिक्वेंट राऊंड and wish to seek betterment must first report to allotted college and complete the admission process. बघा विद्यार्थी मित्रांनो कॅप 1 सारखंच कॅप 2 मध्ये सुद्धा ती सूचना दिलेली आहे. जर कॅप 2 मध्ये तुम्हाला एखादं कॉलेज लागलेलं असेल तर त्या कॉलेजला अगोदर व्हिजिट करणे आहे आणि त्यानंतर स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरा किंवा बेटरमेंट करा. त्यानंतरच तुम्हाला पुढचं ॲडमिशन किंवा कॅपराऊंड 3 खेळता येईल. त्यानंतर आहे कॅन्डिडेट हू वॉन्ट टू बेटरमेंट शुड नॉट बी फिल द स्टेटस रिटेन्शन फॉर्म. वन्स द स्टेटस रिटेन्शन फॉर्म फिल्ड इट कॅन नॉट बी रिवर्ट. बघा तिसरी महत्त्वाची सूचना आहे की स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरणे म्हणजे एकंदरीत पूर्णपणे ॲडमिशन कन्फर्म करणे. आता ज्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट करणे आहे त्या विद्यार्थ्यांनी नक्की जॉईनिंग करा आणि त्यानंतरच बेटरमेंट करा. बेटरमेंट केली म्हणजे ते कॅपराऊंड 3 साठी इलिजिबल राहून जातील. त्यानंतर आहे ऑल कॅन्डिडेट पार्टिसिपेटिंग इन कॅपराऊंड सेकंड आर रिक्वायर्ड टू फिल fresh choice preference for this round. If candidate does not fill or choice preference, he will not be considered for the cap round second. जे जसं सांगितलेलं BSc मध्ये आहे तसं सेम ॲज इट इज JNM मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी कॅपराऊंड 1 मध्ये कॉलेज कोड टाकलेले असतील त्या विद्यार्थ्यांना कॅपराऊंड सेकंडमध्ये सुद्धा फ्रेश कॅप कोड टाकणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांचा जो कॅपराऊंड सेकंडसाठी जे इलिजिबल असतील ते सुद्धा ते होणार नाहीत. त्यानंतर आहे choice preference submitted in previous round will be null and void, will not be considered for cap round second seat allotment. जे त्यांनी अगोदर सुद्धा सांगितलेले आहे की कॅप राऊंड 1 मध्ये जरी तुम्ही कॅप राऊंड
टेकमध्ये कॉलेज कोड टाकलेले असाल तर ते नल आणि वॉइड समजले जातील. तुम्हाला परत फ्रेश कॅपराऊंड सेकंडमध्ये कॉलेज कोड अप्लाय करावे लागतील. त्यानंतर महत्त्वाची सूचना त्यांनी दिलेली आहे. इफ अ कॅन्डिडेट फेल टू रिपोर्ट अँड जॉईन द अलॉटेड कॉलेज विदिन द प्रिस्क्राइब टाइम पिरियड दे विल नॉट बी इलिजिबल फॉर एनी फर्दर कॅपराऊंड. सेम ॲज इट इज कॅपराऊंड 1 मधील जी सूचना आहे ते त्यांनी सांगितलेली आहे की जर वेळेच्या आत तुम्ही कॉलेजला पोहोचू शकले नाहीत आणि ॲडमिशन केले नाहीत तर तुमचा जे प्रवेश आहे ते प्रवेश अपात्र म्हणून ठरवल्या जाईल. त्यानंतर आहे महत्त्वाची 7वी सूचना. इफ कॅन्डिडेट इज सॅटिस्फाईड विथ द अलॉटमेंट and wants to confirm the admission, they should fill the status retention form and college shall not be force any candidate to fill status retention form. बघा, कोणत्याही कॉलेजला कोणत्याही विद्यार्थ्याला फोर्स करण्याची जे काही परमिशन नाही आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना एखादं कॉलेज आवडलं असेल तर त्या विद्यार्थ्याला स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरणे बंधनकारक आहे. त्यानंतरच तो विद्यार्थी म्हणून इलिजिबल होऊन जातो. तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला JNM कॅपराऊंड सेकंडचा शेड्यूल मी पूर्णपणे डिस्क्राईब केलेला आहे. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की आमच्या व्हॉट्सॲप चॅनल ग्रुपशी जॉईन व्हा.